मार्केटला येण्याचा शौक तर खूप जास्त आहे आम्हाला. मग कसं घालायचं आहे? वाव, हे ढाणे हे खाणे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आणि परी सध्या तिचा बोट दाखवते बिकॉज तिच्या बोटाला आहे ना, फिंगरला छत्री लागली. म्हणजे छत्री सोबत खेळत होती. सो खेळता खेळता तिला लागला आणि आता आम्ही चाललो आहे मार्केटला. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळ्यात अगोदर रिक्षातून उतरले ना आम्हाला पाणीपुरी खायची होती, मला आणि मम्मीला, आणि मला दहीपुरी. आता करू तुझा बुवा बघू. सो दहीपुरी खाल्ले आम्ही, आणि परीला आम्ही नेहमी ना सुक्की पाणीपुरी घेतो, पण ह्या टायमाला तिने घेतलेच नाही कारण की तिचं पूर्ण लक्ष ना खेळणीवर होतं. तिथे समोर एक पाठीमागे दुकान आहे ना, तर तिचं लक्ष पूर्ण खेळणीवरच होतं, म्हणून तिने काहीच खाल्लं नव्हतं. पॅरेट्स बघ किती छान आहेत ना, किती क्यूट आहेत ना. ये परूचं खेळून झाल्यावर मी चायनीज बेल घेतलेली आणि खूप दिवसानंतर या काकांच्या इथली चायनीज बेल खाल्ली. आणि परूने तिच्यासाठी घेतलेली आईस्क्रीम. तिला आईस्क्रीम शिवाय काही सुचत नाही. तिला फक्त आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकच आवडतं, दुसरं काय नाही. सर्दी झाल्यावर मग एकदाच मग सगळं बाहेर निघते. परी काय घेते बेटा? हे बघा, असं सर्व आमच्या परूला खायला आवडतं. आणि ते विकणारी पण तसेच खेळणीच्या याच्यामध्ये देतात लहान मुलांना, आणि मग लहान मुलं काय अट्रॅक्ट होऊन घेतात खायला. घरी काय चालते? थँक्यू. आता तू खा. कोणी आणली आईस्क्रीम? फायनली आता घरी पोचलोय गाईस. खूप थकल्यासारखं वाटतंय आम्हाला, खास करून माझ्या परूला. आहे ना परू? रात्री आता बोलू नको मम्मा, माझे खूप पाय दुखतायत झोपीमध्ये पण. ओके, मार्केटला येण्याचा शौक तर खूप जास्त आहे आम्हाला, बरोबर की नाही बेटा? आणि ना मी जंपिंग पण केलं. जम्पिंग जपाक, हां ते पण दाखवणार ना आपण त्यांना की माझ्या परूने किती छान जम्पिंग जपांग केलं. सुरुवातीला तू घाबरलीस ना मम्मा थोडंसं, का ग? असंच, आणि मग नंतर फुल एन्जॉय. तू ब्रेड मस्का खाणार आहेस ना आता नाश्त्याला? ओके ओके बेटा. ब्रेड मस्का तर तुझा फेवरेट ब्रेकफास्ट आहे ना, तुझा फेवरेट नाश्ता. ओके ओके ओके, मी चाय आणते. नेहमी आई चाय बनवते, आज मी आईला चाय बनवून आणते. ते आईच्या नशिबात कधी कधीच असतं. हा हो. खूप मोठी झाल्यामुळे आईला चहा बनवून द्यायचा मम्मा. तू चाय मम्माला रोज चहा बनवून दूध द्यायचा तुझ्या हातचा, मम्माच्या हातचा नाही पिणार. मम्माला नको तुझ्या हातचा, माझ्या परीच्या हातचा चहा. ओ माय गॉड, ती बोलते मी माझ्या किचन सेटनी चाय बनवणार. ऐकत नाही तू बाबा. मग कसं घालायचं आहे? खरं सांग, व्हिडिओ चालू आहे म्हणून नको बोलू, सिरियसली विचारते. साखर जरा कमी आहे बट तुझ्यासाठी चांगलं आहे. 2 चमचे टाकलेत मी.
बघा शून्य मम्मी बघा बघा, ती साखरेची चाय पिते बिगर साखरेची चहा पिते मी. परू डिप करून घे, व्यवस्थित बस, सरळ झोप आली हिला. आणि लाईटी बंद केल्यावर भूक लागते. हा, मला कशात तरी होत आहे मला कशात तरी होत आहे. मग काय करते? मी भाकरी बनवते. हे बघ छान छान भाकरी आहे बघ. तू खाणार ना चू भाकरी भात? ओ बघू मला तुझी भाकरी. हे बघ, वाव हे छान आहे. हे बघ. तुला येते भाकरी? हा येते. काय पीठ चोरून घेऊन जायला येतं तुला आहे ना? हा. मम्मीने छान चिकनचं कालवण केलेलं आणि मी भाकऱ्या केल्या, ते तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असेल. बिस्तारा वगैरे टाकल्यावर या नात आजीचं चाललेलं स्टार फ्रूट पेरू कट करून खायचं काम चाललेलं आणि लाईटी बंद केल्यावर या मॅडमचं काहीतरी वेगळंच चाललेलं. The next day. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आता परीचा नाश्ता चालू आहे. हे बघा ओट्स खाते परी. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो. भाऊचं आणि मम्मीचं झालेलं आणि मी नाश्ता करायला बसलेली. जस्ट मम्मीने छान मिसळ पाव वगैरे केलेला. आता माझी बंदूक हलवली होती आता भेटली. ओके, रात्री खेळून कुठे ठेवलेली परूच्याच लक्षात नव्हती येत है ना मम्मा? ह्याच्या पार्टी होती खाटा गादीच्या इथे ना. आता भेटली. सकाळपासून चाललेलं की माझी बंदूक कुठे बंदूक कुठे है ना. डिश खेळाव. चला नाश्ता करून घ्या. आता बंदूक भेटली ना. आता परी मारणार आहे ब्लॅकमॅनला. खेळणी सोबतच तिला भेटलंय हे माणूस पण. म्हणजे ते पण सांगतात की घरच्यांना मारण्याऐवजी या माणसालाच मारा. ओ वा वा. अरे शिट, जाऊ दे, अजून एक दोन मारला तर पडन तो. अरे पडला. हो ये. A few moments later. हे रात्रीचं कालवण होतं ना चिकनचं, त्याच्यातच मम्मीने भाकरी आणि भात वगैरे सगळं मिक्स करून आपलं कालं असतं ना ते आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. आणि कारल्याची भाजी, चपाती, भात वगैरे पण केलेला. ओ हो. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.